नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणपती आणि त्यांच्या संदर्भात असलेल्या कहाण्या आपण बघितल्यात. आता गणेश पुराणात आपण पुढे जाणार आहोत. गणपती बाप्पांचे अवयव जे आहेत ते आणि त्यांच्या संदर्भात असलेली एक गोष्ट आहे की ते अवयव लहान मोठे का आहेत, त्या संदर्भात असणारी माहिती ते आज आपण बघून घेणार आहोत. तर काय म्हणते गणेश पुराण? तर गणेश पुराणानुसार सर्वप्रथम आपण बघणार आहोत गणपती बाप्पांचे डोके, की जे आहे ते खूप मोठे आहे. गणपती बाप्पाचे मस्तक जे आहे ते खूप मोठे आहे आणि विज्ञानानुसार, अंगविज्ञानानुसार मोठ्या डोक्याच्या ज्या व्यक्ती असतात तर त्या नेतृत्व गुणसंपन्न असतात आणि त्यांची बुद्धी इतकी कुशाग्र असते की ते कशावरही मात करू शकतात आपल्या बुद्धीच्या बळावर. म्हणूनच गणपती बाप्पा जे आहेत त्यांना आपण बुद्धीची देवता असे सुद्धा म्हणतो. आणि इतकेच नव्हे तर गणपती बाप्पांचे हे मोठे मस्तक, हे मोठे तोंड जे आहे ते आपणच काय सांगते, तर आपल्या ज्या डोके आहेत त्यात बुद्धीचा खूप सारा अंश असावा, बुद्धी भरलेली असावी आणि नेहमीच आपण विचारांना आपल्या गती देत राहावी, चालना देत राहावी. म्हणून गणपती बाप्पांचे जे मस्तक आहे, डोके आहे ते खूप मोठे आहे. त्यानंतर पुढचा अवयव आहे गणपती बाप्पांचे डोळे. खूप छोटे छोटे डोळे आहेत गणपती बाप्पांचे. तर ह्या गणपती बाप्पांचे डोळे जे आहेत ते का आहेत छोटे? तर अंगविज्ञान काय म्हणते, तर लहान डोळे असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या चेतनाशील असतात, चिंतनशील असतात आणि गंभीर स्वभावाच्या असतात आणि चिंतन करत असल्यामुळे ह्या लोकांना ज्ञानप्राप्ती सहज होते. कारण का, तर त्यांच्या सूक्ष्म छोट्या छोट्या डोळ्यातून ती प्रत्येक गोष्टीतली एक बारीक गोष्ट ते निरखून बघत असतात आणि त्याला पूर्ण ते व्यवस्थित त्याचे निरीक्षण करत असतात. म्हणून ही छोटे छोटे जे डोळे आहेत ते गणपती बाप्पाचे अंगामध्ये समाविष्ट आहेत. आणि त्यातल्या त्यात लहान डोळे असलेली व्यक्ती म्हणजे जी बारीक निरीक्षण करते ती दुसऱ्याला कधीच धोका देत नाही. म्हणून गणपती बाप्पांची हे जे छोटे डोळे आहेत ते आपणास सांगतात की नेहमी आपण समोरच्याशी एकनिष्ठतेने वागावे आणि बारीक निरीक्षण करून राहावे. पुढचा अवयव आहे मोठे मोठे सुपासारखे कान. तर गणपती बाप्पांचे हे जे मोठे कान आहेत काय सांगतात हे, तर अंगविज्ञान काय म्हणते की मोठ्या कानाच्या व्यक्ती ज्या आहेत तर त्या ज्या असतात त्या भाग्यशाली आणि दीर्घायुष्य असतात. गणपती जे आहेत तर ते नेहमी आपण म्हणतो ना की गणपती बाप्पा हे सर्वांचेच गाऱ्हाणे ऐकत असतात. तर त्याप्रमाणे आपले मोठे कान म्हणजे कशाचे सूचक आहेत, तर आपण सर्व गोष्टी ऐकत राहाव्या आणि आपल्या बुद्धी आणि विवेकाने आपण निर्णय घ्यावे. मोठ्या कानांच्या ज्या व्यक्ती असतात तर ते नेहमी सजग असतात. म्हणूनच गणपती बाप्पासुद्धा कायमच चौकस असल्याचा संकेत आपल्याला देतात. म्हणजे हे गणपतीचे मोठे सुपा एवढे कान जे आहेत ते आपल्या चौकसतेचे प्रतीक असतात. इतकेच नाही तर गणपती बाप्पांचे मोठे मोठे कान आपणास काय सांगतात, तर जर समजा कुणाकडून चूक झाली असेल आणि ते आपल्या लक्षात आली असेल तर ही मोठ्या मोठ्या कानांमधून आपण काय करावे, चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचे वर्गीकरण करून चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याच फक्त आपल्या कानापर्यंत पोचाव्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कानांच्या मध्ये जाऊ देऊ नयेत. असे हे गणपती बाप्पाचे मोठे मोठे कान आपल्याला सूचित करतात. पुढचा अवयव आहे गणपती बाप्पांची सोंड. तर गणपती बाप्पांची ही सोंड जी आहे ती कायम हलत असते. ही कायम हलणारी सोंड आपल्याला त्यांच्या क्रियाशीलतेबद्दल सांगत असते. कायम हलणारी सोंड सांगते की जी व्यक्ती आयुष्यात सतत सक्रिय राहील त्या व्यक्तीचे जीवन जे आहे ते अतिशय सरळ आणि सुलभ असणार. असा व्यक्ती त्याला कधीही दुःख किंवा गरिबी ह्या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. आणि तसेच आपले शास्त्रसुद्धा सांगतात की गणपती जे आहेत त्यांच्या दिशेनुसार म्हणजे त्यांच्या सोंडेच्या दिशेनुसार त्यांचे वेगवेगळे महत्त्व आहे, बरोबर. तर त्यानुसार ज्या व्यक्तींना सुखसमृद्धी हवी आहे त्यांनी डाव्या सोंडेचा गणपती आणावा आणि ज्यांना शत्रूला हरवायचे आहे त्यांनी उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करावी. असं आहे हे गणपती बाप्पाच्या सोंडेचं महत्त्व. त्यानंतर पुढचा अवयव आहे गणपती बाप्पाचा ते म्हणजे मोठे उदर, लंबोदर, ज्यासाठी आपण आपल्या गणपती बाप्पांना म्हणत असतो.
तर गणपती बाप्पा जे आहे त्यांचे पोट खूप मोठे आहे, म्हणूनच त्यांना आपण लंबोदर म्हणतो. तर हे जे आहे लंबोदर असण्यामागचं कारण काय, तर जगातल्या जेवढ्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व, चांगल्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या सर्व पचवण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात यावी आणि निर्णय घेण्याची क्षमता ही आपल्या अंगात यावी, म्हणूनच आपण ती अंगीकारावी. म्हणून त्यांचे जे उदर आहे ते लंबोदर आहे. काय म्हणते अंगविज्ञान, तर अंगविज्ञानानुसार मोठे उदर म्हणजे मोठे पोट हे जे आहे ते आनंदाचे प्रतीक आहे. आपण म्हणतो ना की चांगल्या खात्यापित्या घरचा दिसतो, त्याप्रमाणेच मोठे जे उदर आहे ते आपल्या आपण म्हणजे खूप खुश आहोत, आपल्या आनंदाचे ते प्रतीक असते. इतकेच नव्हे तर जेवणासोबतच गणपती बाप्पांचे हे पोट आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचे खजिन्याचे सुद्धा ऐश्वर्य संपन्न असल्याचे सुद्धा जाणवून देते. म्हणूनच आहेत गणपती बाप्पांचे हे उदर लंबोदर. पुढचा जो अवयव आहे तो आहे दात. गणपती बाप्पांचा एकच दात, ज्याच्यामुळे आपण त्यांना एकदंत असे सुद्धा म्हणतो. तर लहान असताना भगवान परशुराम जे आहेत त्यांनी युद्ध केले, त्यावेळी त्यांचा दात तुटला म्हणून ते एकदंत झाले. त्यानंतर ऋषी व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी त्यांचा एक दात तोडून ते लिहिले म्हणून ते एकदंत झाले. आणि कार्तिकेयांनी गणपती बाप्पा खूप खोड्या करत असताना त्यांचा एक दात तोडला. अशा कहाण्यांसहित त्यांचे जे नाव आहे ते एकदंत झाले. तर का आहे या एकदंताचं महत्त्व काय आहे, तर ह्याच्यावरून आपल्याला त्यांची बुद्धिमत्ता जी आहे त्याचा परिचय होतो, ते अवगत होते. गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या एका दाताचा प्रयोग करूनही आपण त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकतो याची जी शिकवण आहे त्या गणपती बाप्पांच्या एका दाताकडून आपल्याला मिळत असते. हे होते गणपती बाप्पांचे गणेश पुराणात दिलेले अंग आणि त्यांचे महत्त्व या संदर्भातली माहिती. अजून आपण गणेश पुराणातली माहिती एक करत घेत जाणार आहोत. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपणास भरपूर माहिती देण्याचा योग्य प्रयत्न करत राहू. धन्यवाद.